गाईज मंदिरात येऊन खूप चांगलं वाटत आहे, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स वाटत आहे. त्या ठिकाणी पक्षी बसून आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा या सरांनी माझं पहिल्या वर्गामध्ये फर्स्ट स्टँडर्डमध्ये माझं नाव घेतलं होतं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय तर गाईज आता बसून गजानन महाराजच्या मंदिरात सोबत आहे पप्पा. हे गजानन महाराजचं मंदिर. आजचं एन्व्हायरमेंट पाहू शकता तुम्ही, आभाळ वगैरे येऊन. गाईज मंदिरात येऊन खूप चांगलं वाटत आहे, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स वाटत आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक पण ऐकत असाल तुम्ही. हरिपाठ असते ना पप्पा, तर डेली संध्याकाळी इथं हरिपाठ वगैरे चालू असते. नेहमी रोज संध्याकाळी इथं भजन वगैरे होत असते. तर फ्रेंड्स, इथं बसून होतं आम्हाला इथं पक्षी दिसला वरती कळसाजवळ. गजानन महाराजच्या मंदिराचा जो कळस आहे इथं, हे पाहू शकता. इथं वातावरण ते दिसूनच राहिलं पाण्याचं, पूर्ण कधी पण येऊ शकते. तर गाईस, तिथं पण एक मंदिर आहे त्या ठिकाणी. ते जे पक्षी वगैरे उडत आहे तिथं, ते कशाचं मंदिर आहे पप्पा हे वालं? तर ते हनुमान आणि महादेवाचं मंदिर आहे. दोन्ही कंबाईन आहे. आमची तिथं मॅच झाली होती एक वेळा. ते पक्षी रात्री असते उडणार. हा का? तर हा पक्षी रात्री उडत असते इथं नेहमी येते. कारण आम्ही 1-2 वेळा आलो होतो ना मागे इथं मंदिरात दर्शनासाठी वगैरे. तर तो पक्षी बस याच एरियामध्ये इथं फिरत असते नेहमी. तर फ्रेंड्स, इथं बॅकग्राऊंडला पाहत असाल तुम्ही, गिट्टी वगैरे वीट वगैरे पडून आहे. ती तिकडची वॉल तर कंप्लीट झालेली आहे, इकडची वॉल बाकी आहे व्हायची. पप्पा, तो पक्षी बघा किती वर उडू राहिला. तो 2 वेळेस 3 वेळेस हलवते बस. खूप हाईटवर उडते हा पक्षी. तर याचं नाव घार आहे, घार पक्षी म्हणून. या सर्व पक्षीपैकी याची हाईट सर्वात जास्त आहे. पावसामध्ये त्याच्या अंगावर पाऊस नाही पडत. हां हां. कारण तो पक्षी ढगाच्या वरून उडत असतो. पण आता तर खाली दिसला ना. आता खाली आहे सध्या तो. हां हां. म्हणजे तो ओला नाही होत. पाऊस पडायच्या अगोदर ढगाच्या वर निघून जाते. ढगाच्या वरच उडत राहते. नुसतं स्मूथ फिरत राहते असं. तर आता अंधार वगैरे होत आहे, थोडा अंधार पडत. आता मंदिराची लाईट वगैरे लागणार. आणि पाण्याचं वातावरण तर झालेलंच आहे, कधी पण पाणी येऊ शकते. तर बघू आता थोडा वेळ थांबू, नंतर निघून जाऊ. कारण पाण्याचं की सांगते नाहीत कधी येऊ शकते. तर आज आम्ही बाईक वगैरे घेऊन आलेला आहे म्हणून टेन्शन नाही, ताबडतोब घरी पोहोचून जाऊ. तर फ्रेंड्स, इथे एक जवळपास शाळा आहे, जे जळगाव जमोचे त्यांना माहीत आहे. हे इथं गजानन महाराजचं मंदिर आहे, जसं की तुम्ही आता पाहिलं ब्लॉगमध्ये. आणि ती जी तिथं दिसत आहे, तर ती सहकार शाळा आहे, सहकार स्कूल. हां, त्याच्या बाजून तिकडून देवाशी लॉन्स आहे, ते पण माहिती आहे बऱ्याच जणांना जे इथले आहे त्यांना. तर फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ही जी पर्सनॅलिटी जात आहे समोर, हे जे सर जात आहेत, तर यांनी माझं फर्स्ट स्टँडर्डमध्ये नाव घेतलं होतं. जेव्हा पहिल्या वर्गात, जेव्हा 6 वर्ष मुलगा मुलगी होती, तेव्हा शाळेमध्ये नाव टाकतात ना, तेव्हा याच सरांनी माझं पहिल्या वर्गामध्ये फर्स्ट स्टँडर्डमध्ये माझं नाव घेतलं होतं. तर ह्यात पाटील सर. समोरून दाखवू नाही शकलो कारण सर कॉलवर आहेत, नाही तर सरजवळ जाऊन ब्लॉग बनवला असता. विठ्ठूचा जो पक्षाचा थवावरून उडे आकाशातून, तो थवा कधीही समसंख्येमध्ये उडत असतो. इव्हन ऑड नंबरमध्ये उडतच नाही, विषम संख्येत. नाही, विषम संख्येत नसते. क्वचित एखादा असतात असता, नाही तर समसंख्येत असतात. 2, 4, 6, 10, 12 आता जातो आम्ही दर्शनासाठी, कारण पाण्याचं की सांगता नाहीत कधी पण येऊ शकते. तर दर्शन वगैरे करू आणि नंतर निघू घरी जाण्यासाठी. तरी मंदिराची बॅक साईड इकडून जावं लागतं दर्शनासाठी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परतब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. तर फ्रेंड्स, दर्शन वगैरे झालेलं आहे, आता निघत घरी जाण्यासाठी. काय झालं पप्पा? काळा पक्षी समोर असते, इथं नसते. तर गाईज आता निघत आहे आम्ही घरी जाण्यासाठी. भिंतीचं बांधकाम काय माहीत कधी होते. मागून जागा कोण सोडली पप्पा ताईन ते? सामान वगैरे घेत सध्या या ठिकाणी पप्पा.
तर गाईज आता आलो घरी. इथे लावली बाईक आपल्या HF. बताव चाबी बताव. तर गाईज आता आलो घरी आणि घरी यायला राहायचं चालू झालं. मिरच्या वगैरे तोडणं. संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. आज काय आहे? लौकी. हे काय केलं लौकी की सब्जी. तर फ्रेंड्स आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता करतो ब्लॉग एडिट. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. फोन पडणार होता आता.